तर बुलढाणा जिल्ह्यात देखील काही भागात मुसळधार पाऊस बरसतोय। मेहकरच्या वाघदेव नदी, मातोळ्यातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहतीये। रायपूर बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय। भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे हाल झालेले आहेत, त्यांचं नुकसान होतंय। काही भागात पावसाची मात्र प्रतीक्षा अद्यापही कायम असल्याचं बघायला मिळतंय। अनेक ठिकाणी पावसानं चांगली हजेरी लावलेली आहे, तर अनेक ठिकाणी अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। गेल्या साधारणतः 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होतोय। धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये किंचित वाढ झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचांवर पोहोचली आहे। तर पेणच्या चिंचपाडा परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागतेय। तर पाऊस आणखी जोरदार झाला तर पाणी वाढण्याचीही शक्यता आहे। सकाळी 9:15 वाजता नेमकी काय परिस्थिती होती ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। रस्त्यावर पाणीच पाणी साचलेलं होतं आणि याच पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली। जळगाव हतनूर धरणाचे 4 दरवाजे आता 5 मिमीने उघडले। धरणातून 5368 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक देखील वाढलेली आहे आणि त्यामुळे जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिमीने आता उघडण्यात आलेले आहेत। रायगडमध्ये सुद्धा काल रात्रभर पावसाची संततधार सुरू राहिली आहे। अंबा नदीच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यांमधील शाळांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे।